विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि वेलकम to the second part of amalgamation of companies MCQ series. Let us start in the next question, that is, in the case of intercompany holdings, the purchasing company at the time of payment of purchase consideration surrenders the shares in the vendor company by crediting what it is to be credit. The account is A, vendor company's account, shares in the vendor company account, or the C option is share capital account, or none of these. The answer is shares in the vendor company's account. Okay, next, the share capital to the extent already held by the purchasing company is closed by the vendor company by crediting it to realization account. Next, if company A purchases the majority shares in company B, the combination would this be referred to. ज्यावेळेस ए कंपनी ही बी कंपनीचे मॅक्झिमम काय करत असतं, जास्तीत जास्त शेअर्स घेत असतं, तर त्याला काय संबोधलं जातं? अमाल्गमेशन, टेक ओव्हर, अब्सॉर्प्शन और नन ऑफ दिस. दॅट इज टेक ओव्हर. अमाल्गमेशनसाठी दोन कंपन्या एकत्र याव्या लागतात. टेक ओव्हर करण्यासाठी एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे अधिकचे शेअर्स घेतं, आणि अब्झॉर्प्शन म्हणजे एक कंपनी पूर्णतः हे होऊन विलगीकरण होऊन ते नवीन कंपनी तयार होते. नेक्स्ट, when two or more companies carrying on similar business decides to combine, a new company is formed. It is known as. जेव्हा दोन किंवा अधिक कंपन्या एकत्रित येतात परंतु त्यांचं उत्पादन हे काय असतं, सारखंच असेल तर, आणि त्यांचं एक्सपेक्टेशन असं असतं की आपण एक नवीन कंपनी तयार करू, अशा प्रकारच्याला काय म्हणलं जातं? तर नंबर 1 अमाल्गमेशन, अब्सॉर्प्शन, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, और डी ऑप्शन इज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. महत्त्वाचं आहे अमाल्गमेशन. दोन कंपनी ज्या ठिकाणी एकत्रित येतात आणि नवीन कंपनी फॉर्म करतात त्याला अमाल्गमेशन असे संबोधले जाते. नेक्स्ट, when one of the existing company take over business of another company or companies, it is known as. जेव्हा एखादी अगोदरच अस्तित्वात असलेली कंपनी दुसऱ्या कंपनीला किंवा कंपन्यांना काय करतं, टेक ओव्हर करतं किंवा त्यांचं बिझनेस काबीज करून घेतं, त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं? आपल्याकडे पुन्हा अजून 4 ऑप्शन्स आहेत. अमाल्गमेशन नाही. याचं कारण असं आहे की आत्ताच आपण पाहिले की दोन कंपन्या एकत्रित येतात जे आणि नवीन कंपनी अशी बनवतात जिचं पूर्वी एक्झिस्टन्स नव्हतं. सेकंड आहे अब्झॉर्प्शन. ओके, अब्झॉर्प्शन म्हणजे काय, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करत असतं, ऑब्झर्व करत असतं. ओके, हां. नेक्स्ट, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन अंतर्गत आहे त्यामुळं त्याचाही प्रश्न येत नाही. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, तर याचं उत्तर आहे अब्झॉर्प्शन, कारण एक कंपनी जी की पूर्वी ऑलरेडी काय आहे, अस्तित्वात आहे, ती दुसऱ्या कंपनीला काय करत आहे, ऑब्झर्व करत आहे. नेक्स्ट, while calculating purchase price, the following values of the assets are considered. जेव्हा परचेस प्राईस कॅल्क्युलेट केली जात असते त्यावेळेस असेट्सची किंमत कशी गृहीत धरल्या जाते? बुक व्हॅल्यू, न्यू व्हॅल्यू फिक्स्ड, ॲव्हरेज व्हॅल्यूज, मार्केट व्हॅल्यूज. कोणत्या प्रकारचे घेतले जातात? तर न्यू व्हॅल्यूज फिक्स्ड म्हणजे जेव्हा परचेस कन्सिडरेशनची किंमती ठरल्या जातात तेव्हा जी कन्सिडर्ड केलेली किंवा जी ठरलेली आहे ॲग्रीड व्हॅल्यू असं सुद्धा म्हटलं जातं. ॲग्रीड व्हॅल्यूज ज्या आहेत त्या या ठिकाणी काय केल्या जातात, असेट्सच्या गृहीत धरल्या जातात. नेक्स्ट, शेअर्स रिसिव्ड फ्रॉम द न्यू कंपनी आर रेकॉर्डेड ॲट. म्हणजे न्यू कंपनी जी जुन्या कंपन्यांना शेअर्स देते मर्जरमध्ये, त्या शेअर्सची नोंदणी ही कशी केली जाते, कोणत्या व्हॅल्यूवर केली जाते? तर त्याचं आहे फेस व्हॅल्यू, ॲव्हरेज प्राईस, मार्केट व्हॅल्यू, और यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे मार्केट व्हॅल्यू. करून आज बाजारामध्ये त्या शेअर्सची किंमत किती आहे याच्यानुसार त्याचं काय केलं असतं, रेकॉर्डिंग केलेली राहते. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? नंबर ए, the amount of goodwill or capital reserve is found out in the books of purchasing company only. The amount of goodwill or capital reserve is found out in the books of vendor company only. Goodwill equals net assets minus purchasing price. Fourth option आहे, the face value of the shares of purchasing company will be taken into the account while calculating purchase consideration. तर उत्तर आहे नंबर ए, the amount of goodwill or capital reserve is found out in the books of purchasing company only. ओके, जी कंपनी परचेस करत आहे त्याच्यामध्येच काय असतं, गुडविल आणि कॅपिटल रिझर्व शोधल्या जातं. नेक्स्ट, if the two companies have different accounting policies in respect of same items, then they make necessary changes to adapt just accounting policies. Okay, number A, LIFO method, number B, FIFO method, number C, weighted method or uniform. लिपो मेथड, पिपो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड हे तर आपल्याला माहिती आहे. किंवा हे सर्व कशासाठी आहेत, कॉस्टिंगमधील इन्व्हेंटरीच्या कॉस्टसाठी आहेत. मग काय असेल, मग युनिफॉर्म कॉस्टिंगच आहे. ओके, अकाउंटिंग पॉलिसीज घेतल्या जातात. नेक्स्ट, द अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंट अपियर्स इन द बुक्स. इट इज शोन अंडर द हेडिंग ऑफ डॅश इन द बॅलन्स शीट. जे काही अमालगमेशन ॲडजस्टमेंट अकाउंट असेल ते बॅलन्स शीटला कोणत्या हेडिंग खाली येतं, त्यासाठी आहेत रिझर्व अँड सरप्लस, फिक्स्ड असेट्स, इन्व्हेस्टमेंट्स और मिसलेनियस एक्सपेंडिचर. हे काय आहे, मिसलेनियस एक्सपेंडिचर आहे. कारण रिझर्व अँड सरप्लस लायबिलिटी येतं, फिक्स्ड असेट्स आहेत आणि इन्व्हेस्टमेंट्ससुद्धा नाही. ओके, नेक्स्ट, इफ अमालगमेशन is in the dash purchase consideration is paid in cash and shares. जर अमालगमेशन डॅशमध्ये असेल तर परचेस कन्सिडरेशन हे कॅश किंवा शेअर्समध्ये दिले जाते. ओके, अमालगमेशन इन द फॉर्म ऑफ मर्जर, बी फॉर्म ऑफ परचेस, सी नेट असेट मेथड, डी कन्सिडरेशन मेथड. तर उत्तर आहे फॉर्म ऑफ परचेस. जेव्हा परचेस केलेलं असतं त्याच वेळेस काय केलं जातं, त्याला कॅश आणि शेअर्समध्ये पेमेंट केलेली असते. इफ द इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स एक्सचेंज्ड आर नॉट इक्वल, द डिफरन्स इज पेड इन कॅश, डिबेंचर, प्रिफरन्स शेअर्स, ओके, अँड असेट्स. ओके, शेअर्स दिलेल्याची अमाऊंट हे जर बरोबर योग्य नसेल तर बाकी शिल्लक राहिलेली रक्कम योग्य म्हणजे इक्वल बरोबरीची नसेल, त्याला आपण दुसरा शब्द वापरू शकतो, फ्रॅक्शन शेअर्स म्हणून वापरला होता मागील पार्टमध्ये एक शब्द प्रयोग केला होता, फ्रॅक्शन शेअर्स. तसंच ते फ्रॅक्शन शेअर्सची व्हॅल्यू जी काय आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी काय आहे ती जर एक्सचेंज करत असेल तर ती जर इक्वल नसेल तर आपण काय करतो, त्याला पेड करत असताना कॅशमध्ये पेड करतो. Next, in the case of dash, one existing company take over the business of another company and no new company is formed. Okay, माहिती absorption है, उत्तर काय है, absorption. Okay, an amalgamation of two companies, both companies lose their existence, both companies continue, any one company continues किंवा नन ऑफ दिस. आपल्याला माहिती आहे की दोन्हीही कंपन्या जुन्या ज्या काही असतील त्यांचं एक्झिस्टन्स ते काय करतात, नाहीसं करतील. नेक्स्ट, वेन परचेसिंग कंपनी पेज परचेस कन्सिडरेशन इट विल बी डेबिटेड टू. जेव्हा न्यू कंपनी किंवा परचेसिंग कंपनी परचेस कन्सिडर पेड करते तर ती काय रेकॉर्ड करतं, डेबिटला तर बिझनेस परचेस अकाउंट, असेट्स अकाउंट्स, लिक्विडेटर ऑफ सेलिंग कंपनीज अकाउंट और नॉट दिस. महत्त्वाचं आहे जेव्हा हे काय आहे, पेमेंट ऑफ
परचेस कन्सिडरेशन असल्यामुळं लिक्विडेटर्स ऑफ सेलिंग कंपनी येतं. नेक्स्ट, when the purchasing company bears the liquidation expenses, it will credit the expenses too. जेव्हा लिक्विडेशनचे एक्सपेन्सेस हे पर्चेसिंग कंपनी पेड करते तेव्हा ती डॅश कोणत्या अकाउंटला क्रेडिट करते? वेंडर कंपनीज अकाउंट, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट और नन ऑफ दिस. उत्तर आहे बँक अकाउंट. नेक्स्ट, when the vendor किंवा सेलर कंपनी के the vendor company agrees to bear liquidation expenses, it will be debited. जेव्हा ओल्ड कंपनी किंवा व्हेंडर कंपनी लिक्विडेशन एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी संमती दर्शवते अशा वेळेस ती कोणतं अकाउंट डेबिट करते? रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट, नन ऑफ दिस. रिअलायझेशन account. Next, when the purchasing company does not take over a particular liability and the vendor company pays that liability, it will be debit it too. जेव्हा पर्चेसिंग कंपनी एखादी लायबिलिटी घेत नाही, टेक ओव्हर करत नाही, परंतु ती लायबिलिटी पेड करण्याची जिम्मेदारी जेव्हा वेंडर कंपनीला येते तेव्हा वेंडर कंपनी कोणते अकाउंट डेबिट करते? रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, लायबिलिटी अकाउंट और नन ऑफ दिस. तर लायबिलिटी पेड करत असताना रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला काय करावं लागतं? डेबिटला घ्यावं लागतं. नेक्स्ट, when the net assets are less than the purchase consideration, the difference will be. जेव्हा परचेस कन्सिडरेशनपेक्षा नेट असेट्स कमी असतात तेव्हा त्यामधील जो काही डिफरन्स आहे तो म्हणजे डेबिटेड टू गुडविल अकाउंट, डेबिटेड टू जनरल रिझर्व अकाउंट और शेअर होल्डर्स अकाउंट, नन ऑफ दिस. तर आहे डेबिटेड टू गुडविल अकाउंट. ओके. नेक्स्ट, while calculating purchase consideration, dash value of assets is to be considered. जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करतो तेव्हा कोणती व्हॅल्यू कन्सिडर करावी? बुक व्हॅल्यू, रिव्हॅल्यूड प्राइस, ॲव्हरेज प्राइस किंवा कॅपिटल? रिव्हॅल्यूड प्राइस. थँक यू for watching my videos. Please subscribe my channel.